चला, पहिला प्रश्न. कापूस, ताग, अंबाडी आणि नैसर्गिक रेशीम हे सर्व तंतू देणारे पिके आहेत. कापूस उत्पादनात चीन नंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि कापूस हे पीक थंड कोरड्या प्रदेशातील पीक असून यासाठी जास्त पर्जन्याची आवश्यकता आहे. योग्य विधाने ओळखा. काय आन्सर? योग्य विधान आहे कुठलं आहे? काय रे? हा, फक्त अ. हा, तीन कोण सांगितलं होतं? हा. येस, तीन. तिसरं काय चुकलेलं आहे? कापूस हे पीक थंड कोरड्याने असतं, इट्स ट्रॉपिकल. बरोबर ना? मध्यम पर्जन्य लागतं त्याला. त्याचा काहीच संबंध नाही, जास्त पर्जन्याचा काही संबंध नाहीये, हे लक्षात घ्यायचं. सोपं आहे, हा पॉईंट लक्षात घ्यायचा. सांगा लवकर याचं उत्तर. सांगू नका वाचलं नाही, कुठनं आणलं, काय उचलून आणलंय. जे सॉर्टिंग करता आलं पाहिजे, सॉर्टिंग करणं आन्सर लागलं पाहिजे सगळ्यांचं. पण आयोगाने दिलेलं आन्सर तीन आहे. किती लोकांनी तीन लिहिलंय? बऱ्याच लोकांनी लिहिलंय. तीन वाले शांत करा हातात. पण दोनच्या आवाजात जो जोर आहे सर, त्याच्यावर बरोबर ना. कॉन्फिडन्स इज मॅटर. बघूया आता. लक्षात घ्या. आता तुम्ही यातलं शुअर काय मला सांगा पहिले. हा, किती आहे? महाराष्ट्र. बड ऑब्वियस आन्सर काय येणार मग पहिले? महाराष्ट्र म्हटल्यावर कला चार, कला चार दोन जागी आहे. आता सॉर्टिंग करताना परत मी सांगेल, आपण काय सॉर्टिंग करू शकतो हे पहिले चेक केलं पाहिजे. माझं म्हणणं आहे, आम्ही कुठे प्रत्येक राज्य एवढ्या अँगल बघत जाऊ का मी तिथं? इट इज इम्पॉसिबल. आणि यावेळेस तुम्हाला एकमेव पर्याय उरतो, पहिले सॉर्टिंग करा. त्यातनं मी तो 50% काम होऊन जाते. अगेन 50% इज चॅलेंज. मग तिथं आणखीन सेकंड शुअर काय उचलायचं तुम्हाला, ते उचलायचं. मला सांगा तुम्ही काय शुअर होऊ शकते त्या सेकंड मध्ये? नागरी लोकसंख्या वाढीचे जास्त प्रमाण, ग्रामीण लोकसंख्या वेगाने होणारे घट, ग्रामीण लोकसंख्या सर्वात अधिक प्रमाण. हा, ग्रामीणचं सर्वात अधिक असणारं प्रमाण हिमाचल. 90% प्रमाण ग्रामीण. ओनली 10% इज अर्बनाइज. हा सगळ्यात लास्ट लास्ट ठेवलेलं आहे ते राज्य. बरोबर ना? मग आता बघूया काय हिमाचलचं काय येतं. हिमाचलला तीन येतं ना. बला तीन आहे का कुठं? मग आता इथं बरं सॉर्टिंग. मग अजून कॉम्प्लिकेट केलेलं आहे. आता परत तोडायचा. आता लक्षात घ्यायचंय, केरळला काय उरलं जास्तीत जास्त? ग्रामीण लोकसंख्या वेगाने घट होणारे राज्य आणि सिक्कीम नागरी लोकसंख्येच्या वाढीचे सर्वात जास्त प्रमाण. आता सॉर्टिंग कसं करू शकाल तुम्ही सांगा मला. आता कशा बेसवर लावणार आहे? हा, कुठलं? केरळ. कारण अर्बनायझेशन स्ट्रॉंग होत आहे ना. बरोबर आहे. मग तिथंच तुम्ही ते सॉर्टिंग करू शकता. केरळला कुठलं ग्रामीण लोकसंख्या घट होणार आहे. आता नागरी लोकसंख्या वाढीचे सर्वात जास्त प्रमाण सिक्कीम मध्ये आहे का? ग्रोथ नाही, प्रमाण आहे ऍक्च्युली सिक्कीम. आता ऑडमॅन आउट यासाठीच काढलेले आहे. ज्यावेळेस आपण जे स्टॅटिस्टिक बघतो आणि आपल्यासमोर ऍक्च्युली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे स्टॅटिस्टिक्स अर्बनायझेशनचा एक चार्ट आहे. तो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा आहे स्टॅटिस्टिक. त्याच्यामध्ये 32 असणारे केंद्रशासित आणि राज्य म्हणून आपल्या समोर येतात. किती येतात? 32. त्या 32 मध्ये इमिजिएट हिमाचल सगळ्यात खाली दिसतं. हे लक्षात घ्या. तो मोठा चार्ट आहे. मी म्हणणार नाही प्रत्येकाने हा चार्ट केला पाहिजे, करायची गरज मी परत परत सांगतो नाहीये. माझं एवढंच म्हणणं आहे, जो आपला डेटा त्याच्यावर आपल्याला सॉर्टिंग करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर तिथं अशी विश्लेषण दिलेलं आहे. आता असणार एकूण 6 लाख तर लोकसंख्या आहे कोणाची? तुमच्या सिक्कीमची. किती लोकसंख्या? फक्त 6 लाखाच्या आसपास लोकसंख्या आहे. पण जे आम्ही ग्रोथ म्हणतोय, अर्बनायझेशन दरवर्षीची ग्रोथ, ती त्याची खूप दुप्पट आहे. सर्वात अधिक अर्बनायझेशन जो ग्रोथ कोणाकडे आहे? सिक्कीमकडे. जर इंडिव्हिज्युअल विचार केला, किती इंडिव्हिज्युअल विचार केला. आपल्या महाराष्ट्राचं मला तुम्ही सांगा फक्त, की 2001 ला किती अर्बनायझेशन होतं महाराष्ट्राचं? पर्सेंटेज सांगा मला महाराष्ट्राचं. 42 होतं. आता कितीवर गेलाय? 45. बरोबर आहे. याचा जवळजवळ सिक्कीमचं, हा जो तेव्हाचा भाग होता सिक्कीमचा जे काही असेल, याचं 16% का काहीतरी फक्त अर्बनायझेशन होतं. ती डायरेक्ट वाढून 16% वरून ती 27 का 28% वर गेलेलं आहे. इट मीन्स ती ग्रोथ बघा किती मोठी आहे. तर सगळ्यात जास्त ग्रोथ झालेलं राज्य कुठलं येतं? सिक्कीम येतं. हे लक्षात घ्यायचंय. पण इथं हा पॉईंट लक्षात घ्या, त्याच्यामुळे तुम्हाला ते सॉर्ट त्याचा आन्सर. खालील कोणती माहिती अचूक आहे ते ओळखा. गंगेच्या मैदानी सुपीक मृदा आहे. अचूक आहे का हे? अचूक आहे. हो ना. खालील माहिती अचूक आहे. हा, आता ओळखा. ठीक आहे, आता ओळखा. काय?
ठीक आहे, आता द्या, तू जाऊ दे तिकडला, इकडे उत्तर द्या मला. अचूक सांगा. पहिलं वाक्य सांगा मला, बरोबर आहे का चूक आहे? जाऊ दे, अचूक मचूक. पहिलं वाक्य चूक. गंगेच्या मृदेचा काही संबंध नाही. काश्मीर खोऱ्यातील सरोवरीय मृदा, यस, ठीक आहे, बरोबर. सरोवरीय मृदा आहे ना, सरोवरातलं निक्षेपण, दोडा डिस्ट्रिक्ट, जम्मू अँड काश्मीर. त्यानंतर केसरसाठी महत्वाची आहे का? चहाचा काही संबंध नाही, ब्रह्मपुत्रेतली मृदा. केसरसाठी म्हणजे ब आणि ड हे उत्तर याचं पाहिजे होतं, ऍक्च्युली ब आणि ड. कठीण काम म्हणून आयोगात चुकवत असेल बरं का प्रूफिंग करताना. आपल्या होतं 3-3 वेळा बघितला मी पेपर. मी खालचं बघायचंच नाही, वरचं बघितलं हे आन्सर. असो. जम्मू काश्मीर मधील देवसाई पर्वत, झास्कर पर्वत, अरुंद भाग, पंजाब, हरियाणा मैदान, पश्चिम गुजरात या सर्व प्रदेशाचा समावेश कोणत्या पर्जन्य प्रदेशात होतो? अत्यंत कमी पर्जन्याचा प्रदेश, कमी पर्जन्याचा प्रदेश, मध्यम पर्जन्याचा प्रदेश, 100 सेंटीमीटरच्या सेमी पर्जन्याचा प्रदेश. क्लास मधले चुकलं सगळं झालंय लिहून लावून त्या याच्यातनं. विचारू नका सर कुठल्या टॉपिक मध्ये लिहिलं होतं आपण, हा ते मला नको विचार. ऍज इट इज लिहिलं नसेल पण नियरेस्ट माहिती लिहिली होती. 5 विभाग आपण केले होते का पर्जन्याचे वितरणाचे? 40 सेंटीमीटर पेक्षा कमी, अत्यंत कमी, 40 ते 100 याला काय म्हटलेलं आहे? कमी पर्जन्य. 100 ते 200 मध्यम, 200 ते किती होते तुमचं 400 अति पर्जन्य, आणि अति जास्त पर्जन्य 400 पेक्षा अभाव. असे पर्जन्याचे भाग आहे ना 5 भारताचा जर विचार केला तर. हा कुठे येतो? हा कमी पर्जन्याच्या भागात येतो, लक्षात घ्यायचं. कमी पर्जन्य. अत्यंत कमी मध्ये काय येईल तुमचा? तर लेह लडाख, बरोबर आहे, आणि राजस्थानचं वाळवंट, हे लक्षात घ्यायचंय. तुमचा मध्यम पर्जन्य म्हणजे काय लिहिलं इथं? 100 ते 200 गंगेचं मैदान आणि पूर्व पठारावरील प्रदेश. बड ऑब्विस 200 ते 400 मध्ये काय येईल? तुमचा पश्चिम घाट येईल किंवा कोकण किनारा किंवा पश्चिम किनारा येईल, आणि असणारा 400 पेक्षा अधिक तुमचं नॉर्थ ईस्टचा काही भाग येईल, आणि आपले असणारे आंबोली किंवा आगुंबे, महाबळेश्वर असे पश्चिम घाटातले घाट माथ्याचे प्रदेश हे तिथे येईल. असं लक्षात ठेवायचं. आपण ते लिहिलं होतं, पण कमी पर्जन्याचा प्रदेश हे सुद्धा लक्षात घ्यायचं. नेक्स्ट, तिसरा प्रश्न फार सोपा आहे, सो लवकर आन्सर. हा, पूर्व पश्चिम हिमालय म्हणजे काय आता सांगा बरं. मी जर तुम्हाला नदी विचारली, नदी, तुम्ही म्हणाल सर नदी दिलीच नाही पश्चिमेला, मान्य आहे. नदी पश्चिमेला डिफाईन केलेच नाहीये. तुम्हाला काय काश्मीर हिमालय दिलंय, कुमा हिमालय दिलेलं आहे. तरी मी म्हणतोय पश्चिम हिमालयात नदी डिफाईन करून द्या मला. कुठून कुठपर्यंत? सिंधू ते, करेक्ट, त्याला म्हणायचं पश्चिम हिमालय. मध्य हिमालय म्हटल्यानंतर आता मग काली ते तीस्ता, तो नेपाळ हिमालय म्हणजेच तो. आणि यातला बृहत हिमालय याला काही संबंध नाही, तो काय उंच असणारा बृहत हिमालय, त्या नद्यांचा नाहीये. हा हिशोब तिथं लक्षात ठेवायचा. भारताचे वर्णन पाहिजे बाबा, वर्णन झालेले आहे. वर्णन उष्णकटिबंधीय हवामान प्रदेश असे केले जाते कारण तिन्ही बाजूस पाणी म्हणजेच वरील सर्व, त्याच कारण आहे ना. आपण ते समशीतोष्ण वगैरे करत काय करतो? उष्णकटिबंधीय, कारण की ऑलमोस्ट आपलं वर्षभर तापमान कसं आहे? अधिक असतं, म्हणून त्याला हे वर्ण आपण वरील सर्व. खाली त्यांनी विचारत घ्या, बाजरा पिकासाठी वालुकामय आणि अर्धकाळी मृदा योग्य ठरते. बाजरा पिकाखाली भारतातील सर्वात जास्त क्षेत्र दक्षिण राज्यात आहे. रागी हे पीक उत्तर भारतात अधिक जास्त प्रमाणात घेतले जाते. मिलेट इयर मागच्या वर्षी साजरा केला आपण. आन्सर काय विचारलं? योग्य विधाने द्या. योग्य 1 का 2? फक्त अ ही बरोबर आहे. बाजरा भारतात सर्वात जास्त दक्षिण का कुठे आहे? काय संबंध आहे? बरोबर आहे. गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र. गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र डॉमिनंट एरिया, आणि एमपीचा काही भाग हा डॉमिनंट आहे. रागी हे पीक रागी कुठे उत्तर भारतात घेईल आता? ते कुठे येणार आहे? दक्षिणेकडे. रागी म्हणजेच काय? कोण सांगेल? ते पण मिलेट्स मध्येच येतं, बरोबर. तुम्ही ज्याला भगर म्हणता, वरईचा प्रकार, तसं ते असतं. ते दक्षिणेकडे किंवा जिथं पर्जन्य अधिक अशा पर्वतीय क्षेत्रात ते घेतलं जातं, हे लक्षात घ्यायचं. पण अगेन इट्स अ मिलेट्स, हे लक्षात घ्यायचं. तुमच्याकडे भरळ धान्य, ज्वारीचं सगळ्यांनाच माहिती आहे, कुठे पण ज्वारी टाकली त्याच्यात, लक्षात घ्यायचं. तर उत्तर काय पाहिजे? फक्त 2 नंबर. आपण सोपं आहे, आला पाहिजे तुम्हाला. काय उत्तर याचं? 2. कशावर निघते? बनियाल, जम्मू काश्मीर. जुना आमचा नॅशनल हायवे 1 नंबर बनियाल.
त्याला तो अनंतनाग ते डोडा, त्याच्यावर आमचा काय इथं असणारी जवार टनेल हा महत्वाचा भाग याच्यावर आहे. 12 लाचा, तर याचं काही 12 लाचाचं बला 4 मनाली ते लेह, आणि त्यानंतरचा आहे तुमचा काय दिलेला आहे बोमदिला अरुणाचल लास, आणि ध्यान कुठला आहे अरुणाचल मंदार. ओके, त्याच्यात खिंडी दिलेली आहे, खिंडींचा क्रम. खालील कोणत्या नद्या भारतात उगम पावत नाही, म्हणजे उगमस्थान पण सांगावं लागेल तुम्हाला. डिझाईन 2 लिहिलं उत्तर. गुड. आता यातला हा जो कन्फ्युज असू शकतो, काही पुस्तकात तिस्ता तुमचा नॉर्थ सिक्कीम म्हणताय, काही पुस्तक म्हणताय तिथं कुठलं चीन पासून स्टार्ट होते. तो अगेन हे लक्षात घ्यायचं. बऱ्याच पुस्तकात काय दिलेलं आहे नॉर्थ सिक्कीम, नॉर्थ सिक्कीम, नॉर्थ सिक्कीम. ओके, पण नॉर्थ सिक्कीम ते कॉमन आहे. चीन आणि आपला जो भाग आहे कंचनजुंगा च्या भागातला कॉमन एक लेक आहे. कॉमन म्हणजे ते पाणी काही चीनमध्ये आहे, काही पाणी आपल्या इथे आहे. तिथनं तिस्ता नदी उगम पावते, लक्षात घ्यायचंय. त्या याचा जर विचार केला तर लो म्हणजे सो म्हणजे तला सो त्याला म्हणताना एल पासनं करतात, सो लाहो असं त्याचं नाव आहे त्या तलावाचं. तिथून तिचा काय आहे उगम दाखवलेला आहे. आणि दॅट ऍट द प्लेस ऑफ द कंचनजुंगा. कंचनजुंगा हे भारत आणि कोणाचं चीन असं मिळून ते क्षेत्र येतं. एकटा भारताचं एक्सक्लुसिव्ह काय आहे क्षेत्र नाहीये, तिकडला साईड चीनकडे आहे. त्याच्यामुळे तिथे बड ऑब्वियस तुम्ही मला सांगा सतलज कुठे उगम पावते, आम्हाला माहित आहे राकस सरोवर तिबेटमध्ये. दुसरं काय असणार आहे गंडक नेपाळमध्ये. नेपाळ हिमालयामधनं खाली येते युपी मध्ये, लक्षात घ्यायचं आहे. बियास आम्हाला माहित आहे हिमाचल प्रदेश, आणि रावी रावी कुठं हिमाचल रोहतांग खिंडीजवळ. बियासचं काय बियास कुंड म्हणून आहे हिमाचलमध्ये, तिथं उगम पावते, हे लक्षात घ्यायचं. नेक्स्ट, जर तुम्ही हिमालयातून प्रवास करत असाल तुम्हाला तिथे कोणते नैसर्गिक वृक्ष आढळून येतील. ओक, चंदन, रोजूळ, सिल्वर फर पाहिजे इथं, सिल्वर फर. कुठलं उत्तर आहे 3 नंबर. चंदनचा काय संबंध, ते दक्षिणेकडे जावं लागेल फिरायला आम्हाला चंदन घेताना, बरोबर ना, त्याच्यामुळं हा येणार नाही. खालील कोणत्या प्रदेशात वर्षभर आरोह पर्जन्य पडण्याचा अनुभव येतो. सोपं आहे, वर्षभर आरोह. विषुववृत्तीय प्रदेश, अमेझॉनचं खोरं, हे लक्षात घ्या. जर भारतीय प्रमाण वेळ, मला वाटायचं बघा गणित निघालं का उत्तर चुकलं याचे ऑप्शन. जर भारतीय प्रमाण वेळ रेखावृत्तावर सायंकाळचे 5 वाजले असतील तर त्याच वेळेस 82.5 पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील. कोण दिलं उत्तर. तुम्हाला वाटलं ते चुकून मॅथ्सचे 20 प्रश्नातला एक प्रश्न इथे टाकून दिलाय. सांगा ना, कोणी काढलंय, काढलंच नाही का. एक किती लोकांनी काढलंय. लेट्स चेक करू एक आहे का तिथं थोडं चेंज करायला. मी पण आता सोडवलं ते गणित तिकडे यायच्या आधी, मग मला सापडेल ना त्या ऑप्शन मध्ये की उत्तर त्याचं. आपण काय केलेलं आहे, आपण काय काढतो पहिले 2 प्लेसेस मधला फरक काढतो. तुम्हाला पहिलं प्लेस कुठलं विचारलंय, कुठे वाढलंय म्हटलं भारतीय प्रमाण वेळ. भारतीय प्रमाण वेळ म्हणजेच काय तुमचं 82.5 पूर्व आहे ना. इथं किती वाजले सायंकाळचे 5 वाजले, 5 PM लिहितो मी सिम्पली. आता विचारणारी वेळ काय तुम्हाला, हा 0 डिग्री गेला आणि इथं विचारलंय 82.5 कुठलं तुमचं असणारं पश्चिम. म्हणजे 2 प्लेस मधलं पहिले मला काय करावं लागेल रेखावृत्तीय अंतर डिफाईन. असंच करतो ना, पहिले आपण अंतर शोधतो. ह्या रेखावृत्तीय अंतराची टोटल किती करावं लागेल मग तुम्हाला 82 प्लस 82 किती येते ती 165 होते का. गुन्हेला करा लवकर गुणाकार. बरोबर आहे का सांगा फक्त मला, पक्क. मी लिहिलंय म्हणून सांगू ना, मलाच माहिती नाही गणित, गणित मला पक्क नाहीये. हा, डिवाइड बाय 60. का डिवाइड बाय 60, तर तासात कन्व्हर्जन करायचं मिनिटाचं. किती तास निघाले 11 तासच ना. 11 तास, 11 तास त्यातनं मायनस करावं लागेल. किती येईल, किती येईल सकाळचे 5 1 6 येईल. सकाळचे 6 पाहिजे हे आन्सर. ठीक आहे. हा, जे नियरचं असं आयोग करू शकतो ना जवळचं उत्तर, बरोबर आहे. हा रद्द पण होईल, पण तसं करावं लागेल ते 5च्या ऐवजी तिथं ह्या गोष्टी इथं लक्षात घ्यायचं. तुम्हाला माहित असेल गणित हे का, आणि आपल्याला विचारलेले राज्यसभेत पण विचारले 13-14ला कंबाईनला विचारले, आता नाही, पण हा एक भाग माहित पाहिजे. चला, दाफला मिरी बिश्मी अबोर रांगा या हिमाचल पर्वतच संबंधित आहेत. खाऱ्या पाण्याचे तलाव
पांगकोंग आणि सो मोरिनो हे सर्व ट्रान्स हिमालयामध्ये वसलेले आहेत. जोजिला, बारालाचा, नथुला खिंडी हिमाद्री व मध्य हिमालयात आहेत. कायचा आन्सर देता येईल? अयोग्य विधान पाहिजे, अयोग्य. एक कुठे आहे मग हे? मिरी, मिश्मी, अबोर, मध्य हिमालय, इट्स पूर्व हिमालय. हे का पांगकोंग हा इज द लार्जेस्ट, लक्षात घ्यायचं, कुठं सर्वात उंच असणारा सर्वात मोठा खाऱ्या पाण्यात सरोवर, उंचावरील सर्वात मोठं खाऱ्या पाण्यात सरोवर. इट इज इन लडाख. कुठं आहे? लडाख मध्ये. आणि मरिनो सरोवर सुद्धा कुठे आहे? लडाख मध्ये. दोन्ही लिहा. हे दोन्ही काय तुमचे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. पण हा जगातील सर्वात उंचावरील खाऱ्या पाण्याचा सरोवर समजला जातो. 4,500 मीटर त्याची उंची आहे समुद्र सपाटीपासून. हे लक्षात घ्यायचं आहे. ओके. हायएस्ट सॉल्ट वॉटर लेक असं त्याला म्हटलं जातं. हा पण भाग असतो. बाराच्या जोजिला तर हे हिमाद्री आणि मध्य हिमालय ते बरोबर.